प्रशासन खडबडून जागं होऊन परिसरातला विकास करेल। शहरातलं जर बघायचं गेलं तर शहरातील नागरिकांच्या समस्येवरती कुणाला आवाज उठवायचा नाही आहे। फक्त राजकारणासाठी निवडून येण्यापुरतं लोकांची कामं करतात असं दाखवतात आणि परत 5 वर्ष नागरिकांकडे अजिबात लक्ष देत नाही। तर माझी तमाम पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पण विनंती आहे, आपण सर्वांनी सजगपणे जो आपल्यासाठी आपल्या समस्येवरती जो पदाधिकारी असेल, जो कार्यकर्ता असेल, जो आवाज उठवतो त्यांच्यासाठीच आपण येणाऱ्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊन आपण त्यांना निवडलं पाहिजे। खरं तर अत्यंत महत्त्वाचं विधान त्यांनी केलं आहे। येणाऱ्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये त्यांना आपण निवडून देणार आहोत, तो देखील आपले प्रश्न सोडवणारा आहे का हे देखील पडताळून आपण मतदान केलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। खरं तर हे सगळे जे प्रश्न आहेत सध्या आता मोशी परिसरामध्ये जे रस्त्याची दुरावस्था झाली आहे, जसं पाहिलं गेलं तर हॉर्स रायडिंगचं जे ग्राउंड होतं ते नागरिकांना मिळवून देण्याचं काम याच ताईंनी केलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येतं। तसंच त्याच माध्यमातून सध्या आता रस्त्याची दुरावस्था झाली आहे, त्या रस्त्याची दुरावस्था पाहता हे सध्या आता रुपाली आल्हाट यांनी देखील त्याच्यावरती सध्या आमरण उपोषण जे आहे ते सध्या आता पवित्र हाती घेतला सध्या पाहायला मिळून येतोय। नव महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी, पिंपरी-चिंचवड, मोशी।